नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या मालिकेमध्ये. आवडती मालिका म्हणजे कुठली हो, तर नक्कीच लग्नानंतर होईलच प्रेम. आता लग्नानंतर होईलच प्रेममध्ये खूप छान छान असे एपिसोड येत आहे आणि प्रत्येक एपिसोड हा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जात आहे. तसंच आजचाही एपिसोड खूपच सुंदर असणार आहे. आता कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते. आता रम्या लिफ्टमध्ये अडकलेली आहे, पण नेमकं पुढे काय होणार आहे? रम्याचा प्लॅन जो की पार्थसोबत लंचला जाण्याचा आहे तो सक्सेस होतो की नाही? पार्थ काव्याने बनवलेली खिचडी खातो की नाही? आणि तिकडे जीवानंदिनीचं काय चाललं हे पाहणं खरंच खूपच मजेशीर ठरणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या या नवीन एपिसोडला. तर बघा, एपिसोडला सुरुवात होता क्षणी आपल्याला रम्याचं दर्शन झालेलं आहे. रम्या ही लिफ्टमध्ये अडकलेली असते. आता लिफ्ट काही उघडत नाही. ती भरपूर प्रयत्न करते, फोनही लावते, पण कोणाचा फोनही लागत नाही आणि लिफ्ट देखील उघडत नाही. आता तिला मात्र इकडे टेन्शन येतं की अरे, काव्या तर पाचसाठी खिचडी घेऊन येणार होती आणि मग आता ती आली असेल का? त्या दोघांचं काय चालू असेल? असं म्हणत म्हणत ती दुसरीकडे लिफ्टमधून बाहेर पडण्याचाही विचार करत असते. आता इकडे काव्या पार्थसाठी खिचडीचा डब्बा घेऊन आलेली आहे आणि ती जेव्हा केबिनमध्ये येते तेव्हा पार्थला देखील अचानक धक्का बसतो की अरे, काव्या खास आपल्यासाठी डब्बा घेऊन आलेली आहे. आता काव्या हळूवारपणे डब्बा उघडते, पार्थला त्यातील जी खिचडी आहे ती भरवण्याचा प्रयत्न करते. एक एक घास ती पार्थला अगदी प्रेमाने भरवत असते आणि पार्थ देखील अगदी प्रेमाने तिच्याकडून खिचडी खाऊनही घेतो आणि तिला देखील तो खिचडी भरवत असतो. काव्याचे केस पुढे येतात आणि पार्थ हळूवारपणे ते केसही बाजूला करतो आणि असं काही सगळं काही अगदी रोमॅन्टिक त्या केबिनमध्ये सुरू असतं. आपल्या सिरियलचं जे टायटल सॉन्ग आहे ते देखील अगदी छानपैकी त्या ठिकाणी चालू असतं आणि हा जो सीन आहे तो पाहून प्रत्येक प्रेक्षकाच्या मनातही गुदगुल्या होत असतात. पण हे क्षणभरासाठी आहे मैत्रिणींनो, कारण हे सगळं सत्यात घडत नाही, तर हे फक्त आणि फक्त रम्याने पाहिलेलं स्वप्न आहे, जे की आपल्या सगळ्यांना वाटत आहे की लवकरात लवकर पूर्ण व्हावं. तर नक्कीच घाबरू नका, तेही आपलं स्वप्न पूर्ण होणारच आहे. पण आत्ता तरी हे रम्याने पाहिलेलं स्वप्न आहे आणि रम्या क्षणभरातच स्वप्नातून बाहेर येते आणि म्हणते नाही नाही, असं अजिबात होता कामा नाही, मला काहीही करून बाहेर निघावंच लागेल. आणि तेवढ्यात लिफ्ट उघडते. आता लिफ्ट उघडल्यानंतर बाहेर 2 कामगार काम करत असतात. रम्याचा पारा मात्र सरकलेला असतो. ती फार त्यांच्यावर चिडचिड करते आणि बोलते की तुम्हाला व्यवस्थित काम वगैरे करता येत नाही का? मेंटेनन्स वगैरे ठेवता येत नाही का? असं बरंचसं काही त्यांना बोलते आणि त्या ठिकाणाहून ती निघून जाते. आता इकडे पार्थ आणि काव्या केबिनमध्ये असतात. काव्याने छानपैकी खिचडी बनवून आणलेली असते. आता तितक्यात तिथले जे एम्प्लॉई असतात ते पार्थसाठी पाणी घेऊन येतात आणि ते काव्यालाही विचारतात आणि पार्थलाही विचारतात की तुम्हाला काही हवं आहे का, चहा कॉफी वगैरे. तेवढ्यात पार्थ मात्र सुरुवातीला काव्या अगोदरही असाच टिफिन घेऊन आलेली होती ते क्षण आठवत बसतो, पण लगेचच त्यालाही भानावर यावंच लागतं, कारण आता हे सत्यात उतरलेलं आहे. पण लगेचच तो त्या एम्प्लॉईला विचारतो की काका, तुम्ही जेवण केलं का? तर ते काका म्हणाले की नाही, माझा आज उपवास आहे. तर लगेचच पार्थ म्हणतो मग तुम्ही फराळ वगैरे केलं का? तर ते एम्प्लॉई म्हणतात की नाही. तर आता पार्थ इथे काय करतो, तर काव्याने पार्थसाठी बनवून आणलेला जो डबा असतो ना खिचडीचा, तो लगेचच त्या काकांना देऊन टाकतो. पण ते काका नाही म्हणतात की नाही नाही, हे तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि तुमचा देखील उपवास असेल, मला जर दिलं तर तुम्ही काय खाणार? आता काव्या हे सगळं काही अगदी आश्चर्यचकित होऊन पाहत असते, कारण तिला हे अजिबातच आवडलेलं नसतं. कारण तिने देखील खूप मेहनतीने ही खिचडी बनवलेली असते, पार्थसाठी खूप आनंदाने ती घेऊन आलेली असते. आणि जेव्हा आपण एखाद्यासाठी इतकं प्रेमाने सगळं काही करतो आणि जेव्हा समोरची व्यक्ती ते ॲक्सेप्ट करत नाही, तेव्हा आपल्याला किती त्रास होतो हे नक्कीच तुम्हीही समजू शकत असाल. तसंच काहीसं इथे काव्याचं झालेलं आहे. पण पार्थ मात्र आता हट्टाला पेटलेला आहे आणि तो लगेचच ती संपूर्ण खिचडी जे काव्याने ताट वाढून ठेवलेलं होतं ते सगळं काही त्या काकांना देऊन टाकतो आणि ते काका ती खिचडी घेऊन त्या ठिकाणाहून निघून जातात. काव्याला मात्र आता इथे प्रचंड राग आलेला आहे. आता इथे राग आलेला म्हणण्यापेक्षा तिला प्रचंड वाईट वाटलेलं आहे, कारण ती विचार करते की मी एवढं सगळं प्रेमाने केलेलं आहे, मी इथे घेऊन आलेले आहे, माझा अभ्यास वगैरे सगळं काही सोडून मी पार्थसाठी ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पार्थ काय करता, तर एम्प्लॉईला खिचडी देऊन टाकतात. तर ती लगेचच विचारते तुम्ही असं का केलं पार्थ? तुम्ही त्या काकांना खिचडी दिली याबद्दल मला वाईट वाटत नाही, कारण ठीक आहे माणुसकी म्हणून तुम्ही दिलं,
मलाही त्याबद्दल काहीही म्हणायचं नाही, पण तुम्ही जर ती शेअर केली असती, म्हणजे तुम्हालाही थोडी ठेवली असती, थोडी काकांना दिली असती, तर कदाचित मला वाईट वाटलं नसतं. पण तुम्ही संपूर्ण मी तुमच्यासाठी जे वाढलेले ताट आहेत ते दुसऱ्यांना देऊन टाकतात, मग याला काय अर्थ आहे असं ती विचारते. तेव्हा काव्याला पार्थ देखील काही गोष्टी सुनावतो की अहो, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तुम्ही माझ्यासाठी खिचडी करून आणा, तुम्ही तरीही का म्हणून केली, असे बरेचसे प्रश्न पार्थ देखील काव्याला विचारू लागतो. तर काव्या म्हणते की तुमची ही बाजू मला माहीत नव्हती. मग पार्थ म्हणतो तुम्ही मला कुठे ओळखलं होतं, जेव्हा मला या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या तेव्हा मात्र तुम्ही काहीही करत नव्हता, आणि आता कशासाठी करत आहात. आता हे जे काही बोलणं चालू असताना तेव्हा रम्याचा फोन आलेला असतो. पहिला फोन तर पार्थने कट केलेला असतो, पण दुसरा जो फोन आहे ना तो कट करण्याऐवजी पार्थकडून चुकून उचलला गेलेला असतो, आणि हा जो काही संवाद चालू असतो तो रम्या मात्र फोनवर ऐकत असते. इकडे काव्या देखील रडत असते आणि पार्थचे देखील डोळे अगदी भरून आलेले असतात, कारण बघायला गेलं तर पार्थच्या मनामध्ये काव्याविषयी भरभरून प्रेम आहे. पण काव्या मध्यंतरी जे काही वागलेली आहे, डिवोर्स पेपर वगैरे जे काही या घटना घडलेल्या आहे, त्यामुळे तो प्रचंड दुखावला गेलेला आहे, आणि त्यामुळे आता तो काव्याला एकटं राहण्यासाठी हे सगळं काही करत आहे. पण काव्याला मात्र हळूहळू काहीतरी पार्थबद्दल वाटायला लागलेलं आहे, जे तिला देखील ठाऊक नाही. काव्या म्हणते की आत्याबाई मला सांगत होत्या की तू तुझा अभ्यास कर, तुझी कामं कर, तू कशाला डबा घेऊन जाते, तरी देखील मी तुमच्यासाठी आलेली होती, आणि तुम्ही मात्र हे जे काही केलं त्याने माझं मन मात्र खूप दुखावलं आहे, असं त्या दोघांचा संवाद चालू असतो. दुसरीकडे नंदिनीच्या आनंद निवासमध्ये देखील जे पाहुणे आलेले असतात, म्हणजेच मिस्टर अँड मिसेस महाजनी जे आलेले असतात, ते देखील जीवाचं वागणं बघून प्रचंड खुश असतात. आता जीवा नंदिनीचा नवरा आहे हे त्यांना ठाऊक नसतं, पण त्या मॅडम जेव्हा म्हणतात की खरंच जीवाने खूप छान पाणीपुरी बनवली होती, तुमचा पाणीपुरीवाला मस्त होता, त्यावर नंदिनी लगेचच म्हणते अहो, ते पाणीपुरीवाले नाही तर ते माझे मिस्टर आहे. आता अशी ओळख करून दिल्यानंतर मिस्टर अँड मिसेस महाजनी म्हणतात की अरे सॉरी हां, आम्हाला ठाऊक नव्हतं, पण खरंच नंदिनी तुला जो काही सपोर्ट मिळालेला आहे तो खूप छान आहे, आणि तुझ्या आनंद निवासचं काम इथून पुढे देखील खूप चांगलं होणार आहे, कारण तुझा नवरा तुझ्यासोबत आहे, तुझी जी काही बाकीची माणसं आहेत ती देखील तुला खूप मदत करत आहेत, त्यामुळे नक्कीच आम्ही देखील तुझ्यासाठी जे काही करता येणार आहे आम्ही ते करतच असणार आहोत, असं ते म्हणतात आणि त्या ठिकाणाहून निघून जातात. त्यानंतर जीवा जो आहे तो नंदिनीला पाणीपुरी खाण्यासाठी हट्ट करतात. त्यापूर्वी नंदिनी जीवाचे खूप आभार मानते की तुमच्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या वगैरे, पण पाणीपुरी जेव्हा जीवा खायला लावतो तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, मला पाणीपुरी आवडत नाही. तर जीवा म्हणतो की अगं तुला तर पाणीपुरी खूप आवडायची. त्यावेळेस नंदिनी लगेचच त्याला म्हणते की काही आवडणाऱ्या गोष्टी देखील सोडून द्याव्या लागतात. हे वाक्य मात्र आता जीवाच्या जिव्हारी लागतं, कारण नंदिनीने त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात ना त्या देखील कधी कधी सोडून द्याव्या लागतात. आणि आता जीवाला देखील इथे प्रश्न पडलेला आहे की आता पुढे करायचं काय, आणि दुसरीकडे काव्याला देखील प्रश्न पडलेला आहे की आता पुढे नेमकं करायचं काय. याच ठिकाणी आजचा जो एपिसोड आहे तो संपलेला आहे, पण उद्याचा एपिसोड याहीपेक्षा खूपच छान असणार आहे, कारण उद्याच्या एपिसोडमध्ये नंदिनी जीवाला डिनरसाठी विचारणार आहे, आणि दुसरीकडे आपला जो पार्थ आहे तो काव्याला लॉंग ड्राईव्हसाठी विचारणार आहे. तर इथे आता नंदिनी आणि जीवाच्या या ऑफरला काव्या आणि पार्थ काय प्रतिसाद देत आहे हे पाहणं खरंच खूपच मजेशीर ठरणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून उद्याचा जो काही एपिसोड असणार आहे तो तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.